आज बोल रहे हो आप हिंदी आपको कंपलसरी पढ़ना है, कल बोलोगे गुजराती पढ़ना पड़ेगा, परसों बोलोगे तमिल पढ़ना पड़ेगा। ऐसा तो नहीं होता है ना। हमारे राज्य की भाषा हम सीखेंगे, दूसरे राज्य की भाषा हमें क्यों सीखनी है? उसकी एक कंपल्शन हमारे ऊपर क्यों हो रहा है? इस चीज का हमें विरोध है। कल मुख्यमंत्री ने हो जाता है तो क्या स्टेप्स होंगे मन से, अगर ये लागू कर दिया जाता है, क्योंकि फैसला लिया जा चुका है आधिकारिक तौर पर एकेडमिक ईयर शुरू होते ही लागू। हमने बताया है संघर्ष होगा, और वो मराठी में बोलता हूँ आपको, टोकारा जाईपर्यंत संघर्ष होईल। मराठी में थोडं मराठी कल मुख्यमंत्री ने कहा है राष्ट्रभाषा हिंदी, संदीप जी, मातृभाषा मराठी आहे आणि ज्यांना काम नाही ते असं संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। जर अजित पवार साहेबांना वाटत असेल की राष्ट्रभाषा हिंदी आहे, तर मला असं वाटतं परत पहिलीपासून त्यांनी धडे घेतले पाहिजे। कल तुम्ही साहित्यिकांना भेटणार आहात, शाळेत पुन्हा पाठवलं पाहिजे। तुम्ही साहित्यिकांना भेटणार आहात, ते मराठीमध्ये राहिले, साहित्यिकांना तुम्ही भेटणार आहात, नेमकं काय नियोजन आहे येत्या काळामध्ये? नाही, आम्ही जे मराठी भाषेवर प्रेम करतात, ज्यांना काल आपण बघितलं तर अनेक जे भाषा तज्ञ आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की हिंदी भाषेची गरज नाहीये। आज या सगळ्यांना भेटून त्यांना एकत्रीकरण, त्यांचं सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम हे आमच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करू। संदीप जी, कल मुख्यमंत्री ने कहा है कि मराठी अनिवार्य है ही, लेकिन हिंदी अनिवार्य इसलिए किया जा रहा है ताकि केंद्र सरकार से, केंद्र में एक भाषा को लेकर पूरे देश में जरूरत क्या है? जरूरत क्या है? कम्युनिकेशन हो। जरूरत क्या है? एक देश एक भाषा कॉन्सेप्ट की जरूरत क्या है? आज तक इतनी भाषाएं भारत में बोली जा रही थी, कभी इसकी जरूरत नहीं। आज जरूरत क्या है? जरूरत बताओ हमें। तो कह रहे केंद्र के आपका भाषण तमिलनाडु में समझ में आए, इसके लिए हिंदी जरूरी नहीं है। काल मुख्यमंत्र्यांनी या विषयावर बोलताना असं सांगितलं की एक सांघिक भाषा असावी संपूर्ण देशामध्ये। नाही, कशासाठी? संवाद व्यवस्थित नाही, आपलं जनगणमनामध्ये म्हटलेलं आहे, आपलं जे नॅशनल अँथम आहे, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल भंगा, या सगळ्या गोष्टी एकत्र केल्यावर भारत होतो ना। मग एक भाषा एक देश ही कुठली कॉन्सेप्ट आली आणि कुठनं आली आणि कशासाठी आली? जर विविधतेमध्ये एकता हा आपला नारा आहे ना, मग ती विविधता तोडायला तुम्ही निघालात का? संदीप जी, मराठी गुजराती वाद वारंवार पाहायला मिळतो, तुम्ही ताकीद देताय, एकंदरीत तुमचे पदाधिकारी लोक समजवायला जातात, मात्र हा वाद प्रकट न मिटवताना दिसत नाही, म्हणजे नेमकी भूमिका काय? आमची भूमिका स्पष्ट आहे ना, जिथे मराठीवर अन्याय होताना दिसेल तिथे आमची लात पडेल। थँक्यू। काला जाईपर्यंत संघर्ष होईल अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडेंनी दिलेली आहे। शिवतीर्थवर झालेल्या बैठकीनंतर देशपांडेंची प्रतिक्रिया